चला नाणिवली संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं. अगदी आपण पाहतोय नडोदे संघाची सलामीची जोड साखली देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. निक्की आणि कल्पेश ही सलामीची जोड साखली आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. नडोदे संघाकडून नाणिवली संघाने देखील क्षेत्ररक्षण सजवलंय. चला 12व्या संघ प्रतिनिधी नाणिवली संघाचा लगेच उपस्थित झालेत. तर मित्रांनो दोन्ही संघाचे संघटक आपण या सूचनेकडे लक्ष द्यायचंय की जी मैदानामधून विद्युत वायर गेल्या त्या वायरीला जर का चेंडू स्पर्श झाला, जर तो स्पर्श करून पलीकडे पडला तर तो 6 देण्यात येईल. त्यानंतर जर त्या वायरीला टच होऊन चेंडू झेल घेतला तर तो झेल देण्यात येईल. आणि जर मॅच बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर असणाऱ्या. चला पहिलं षटक घेऊन गोलंदाज मंगेश. पहिलाच अगदी पाहतोय आपण रिव्हर्स केलंय आणि रिव्हर्स इथं सक्सेसफुल होतोय. चेंडूला मात्र फेकून दिलाय. पहिल्या चेंडूवरती येतोय ब्रँडेड षटकार. पाहतोय नाणिवली आणि नडोदे हे दोन्ही खालापूर तालुक्यामधील संघ आहेत. एकमेकांना मित्र म्हणेन, एकमेकाचा खेळ माहीत असेल. आणि समोर मंगेश डावकरे आताचा गोलंदाज. आणि इथे मात्र चुकी घडली जाते फ्लाइंग स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षकाने चुकी केली, तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अंपायर आम्हाला सांगतात की वाईड देखील म्हणजे 1+2 या 3 धावा धावफलकात जोडल्या जातील. एकंदरीत धावफलक आता मात्र 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. मंगेश हा डावकर आताचा गोलंदाज आहे. खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी मंगेशकडनं आपण पाहत आलोय. परंतु या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आपण पाहतोय निकीच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय रिव्हर्स अटॅम्प केला होता आणि पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार देखील पाहितला होता. 9 धावा धावफलकात लागल्या गेल्या. तर मंगेशवरती मात्र आता दबाव असेल, कारण की थोडंसं प्रेशराईज झाला असेल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. खऱ्या अर्थानं पहिला षटक जबाबदारीच आहे. पुन्हा अंपायर आम्हाला सांगतायत की हा देखील अवांतर स्वरूपाचा चेंडू आहे, स्क्वेअर चेंडू आहे. या स्क्वेअरच्या साह्याने आपण पाहतोय पुनश्च धावफलक आता 1ने पुढे सरकेल. 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचला. 10 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. 4 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहे, जिथे आपण पाहू शकता 2 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळतात. अगदी एक लॉंग ऑन रिजन मध्ये, एक लॉंग ऑफ रिजन मध्ये. त्याच्यानंतर बाकीचे क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कल मध्ये पाहायला मिळतात. इथे मात्र लॉंग स्टॉप रिजनला चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या पलीकडे आणि अंपायरचा इशारा येतोय नो, म्हणजे 1+4 या धावा जोडल्या जातील. 5 अवांतरच्या साह्यानं मात्र धावफलक आता पुढे सरकत आहे. धावफलक जाऊन पोहोचले 15च्या घरामध्ये, जिथे निर्धाव चेंडूने मात्र आता सुरुवात करून द्यायची होती आपल्या संघाला, तिथे मात्र अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलक 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचला.
इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज मंगेशला. या गोलंदाजांना अगदी मित्र म्हणेन आमदार ट्रॉफी मध्ये कोशण्याच्या मैदानावरती चांगली कामगिरी केली होती. परंतु या मैदानावरती थोडासा खराब कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अवंतरच्या साह्यानं 15 ही धावसंख्या धावफलकात लागली जाते. हा देखील फुलटॉस होता आले त्याला कन्वर्ट केलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये येतोय शिवसाई कंस्ट्रक्शन ब्रँडेड चौकार. एकोणीस धावा आतापर्यंत धावफलकात लागल्या गेल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत आपण पाहतोय की 2च चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. थोडस महागडं षटक बितर बडेर आतापर्यंत साकारतोय. इथे अपील केली जाते. अपील मध्ये आपण पाहतोय की उत्साह जास्ती होता आत्मविश्वास कमी होता त्याच्या जोरावरती मात्र अपील इथे अंपायर मात्र नाकारली जाते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये मात्र एक धाव जोडली जाईल. अगदी भीतर बनेन की शरीराचा वेध घेणारा चेंडू होता पायावरती जाऊन चेंडू आदळला. त्यानंतर आपण पाहतोय लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाते. 20 धावा धावफलकात जाऊन पोहोचल्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या नडोदे संघाच्या. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला तुम्ही कल्पेशला पाहू शकता. कल्पेश देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे नडोदे संघाकडून. त्याच्यात देखील चांगली कामगिरी राहिली आहे. हा मोठा फटका मी म्हटलं होतं हा देखील हार्ड हिटर फलंदाज आहे आणि त्याच्या बॅट मधून येतोय शिवसाई कंस्ट्रक्शन ब्रँडेड षटकार. धावफलकाचा जर विचार करायला गेलो तर अगदी 26च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. पहिलं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. नॉन स्ट्राइक एंडला जो कल्पेश उभा होता तो स्ट्रायकिंग एंडला गेला आणि त्याने देखील पहिल्या चेंडूवरती अगदी गुडघट टेकून मात्र षटकार लगावला. मंगेशवरती आता मात्र दडपण वाढलं गेलं. हा देखील आडव्या बॅटमधून चेंडूला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे. अगदी जोराने चेंडूवरती सरसावला होता. सिंगल कंप्लीट झाली होती. लगेच दुसऱ्या धाबेचा कॉल होता. दुसरी देखील कंप्लीट केली गेली. या 2 धाबेच्या साह्याने आपण पाहतोय पुनश्च धावफलक आता पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 28च्या घरामध्ये. 28 धावा तब्बल धावफलकात लागल्या जातात. पहिल्या षटकाचा खेळ मात्र प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत आपण पाहतोय की 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. मंगेश मात्र महागडा ठरला जातोय पहिल्या षटकासाठी कारण की जबाबदारी होती. त्या जबाबदारीने अगदी विश्वासाने मात्र गोलंदाजीसाठी प्राचारित केलं तर पहिल्या षटकासाठी थोडस मात्र महागडा ठरला जातोय. हा देखील चांगला फटका. अगदी आपण पाहतोय की चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. कल्पेशच्या बॅट मधून येतोय आणखीन एक शिवसाई कंस्ट्रक्शन ब्रँडेड चौकार. तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व काय सुसर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून शिवसाई कंस्ट्रक्शन ट्रॉफी 2022 मध्ये सर्व रसिकांचं मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं सहर्ष स्वागत करूया. खरं तर आपण नेहमी म्हणतो ना की स्वर्गवासी बाळासाहेब क्रीडानगरी
या मैदानावरती आलो ना तर असं वाटतं की समालोचन करण्यामध्ये मंत्रमुग्ध झालो की काय, कारण माझी सुरुवात देखील कर्जत तालुक्यामध्ये याच मैदानावरतून झाली आणि खऱ्या अर्थाने मी भाग्यवान असेल की पुन्हा एकदा यावर्षी या मैदानावरती समालोचन करण्याची संधी मला उपलब्ध झाली. आजच्या दिवसातली ही पहिली मॅच आहे, दुसरी मॅच आणि नानिवली आणि नडोदे अशी ही विद्यमान लढत आपल्या समोर सूर्य टॉस इथे जिंकलाय. तो नानिवली टीमने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे, धावफलक जाऊन पोहोचलाय. तब्बल 32 धावा खर्च केल्या पहिल्याच षटकामध्ये आणि जे मोमेंटम आहे ते पहिल्याच ओव्हरमध्ये तोडलंय ते बॅटिंग करणाऱ्या नडोदे टीमने. सर्वांचं स्वागत. सुंदर मैदान, प्रत्येकाचं स्वप्न असतं या क्रीडा नगरीमध्ये दाखल होण्याचं, खेळण्याचं, आणि ते स्वप्न आज सातत्याने साकार होताना बघायला मिळते. बॉलर तयार, मयूर. पहिलाच बॉल, फुललेनचा हलकीशी अपील. वैभव शेवाळे मला असं वाटतं मेन पंचांच्या भूमिकेत आहेत. अपील मात्र फेटाळली आहे. चांगला बॉल बघायला मिळाला. आता कमबॅक करावा लागेल ते प्रथम फिल्डिंग करणाऱ्या नानिवली टीमला, कारण त्यांनी टॉस जिंकून लगेचच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले नडोदे टीमला. खालापूर तालुक्यातली ही टीम आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मी म्हणेन एक चांगलं मोमेंटम त्यांना कॅचअप झालं या मॅचमध्ये. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन संपलेत. 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण बघतोय. तमनाथ विलेज एन कडून मयूर ओढतो विकेटने. पाठीमागच्या दिशेने चांगला फटका लॉंग लेगला. फिल्डर धावतोय आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर असंच मला वाटतंय, परंतु अंतिम क्षणी चांगलं कमबॅक केलं आणि या चेंडूवरती आपण बघतोय सहजरित्या 2 धावा मिळतात बॅटिंग करणाऱ्या नडोदे टीमला आणि या 2 धावसंख्येच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय. चेक करतायत कारण तमनात म्हटलं की पारदर्शकता. अंपायर कॉल. 2 धावा आणि 2च धावा असतील, कारण तमनात म्हटलं की तुम्हाला क्रिकेटची पारदर्शकता जरूर बघायला मिळेल. एक चांगलं आयोजन आणि तितकंच चांगलं नियोजन आपल्याला बघायला मिळतं छत्रपती क्रिकेट संघ तमनातचं. आणि 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 34 या आकड्यावरती. तब्बल 34 धावा धावफलकावरती. मयूर तयार ओव्हर द विकेटने. ऑन साईडला फटका अगदी आपण बघतोय. वाईट बॉलचा इशारा वैभव शेवाळे आम्हाला दाखवत आहेत आणि दंडित केलं मयूरला. एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल ते 35 या आकड्यावरती. चांगली स्पर्धा आज आपण बघतोय. जमशेदजी टाटा यांची 183वी जयंती संपूर्ण भारतभर साजरी केली जाते. जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थोडीशी संकटात सापडले प्रथम गोलंदाजी करणारी नानिवली टीम. या दुसऱ्या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल आता गोलंदाजी करत असताना नानिवली टीमला. आठवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटच्या अगदी बाजूने डीप कव्हरला फिल्डर आहे. स्वीपर कव्हरला पोहोचतोय तोपर्यंत इथे सिंगलच मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळत नाही या चेंडूवरती. एकच धाव आणि एका धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 36 या आकड्यावरती. पहिलं मॅच जिंकली आहे ती गारपोली टीमने. पुढील फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. याची ही दुसरी मॅच आहे. 4 दिवसाची स्पर्धा आहे. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण बघतोय 35,000 कॅश प्राइज आणि एक मानाची ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 17,000 मानाची ट्रॉफी. फुलरलेनचा चेंडू, हलकीशी अपील आणि इथे बोट आकाशाकडे उंचवले आणि पायचीत सापडलाय फलंदाज आणि इथे बॅट्समन मला पहिला धक्का लागतोय तो नडोदे टीमला या मॅच मध्ये. चौकार, एक दुहेरी धाव, अशा 12 धावा केल्या. 4 चेंडू त्याने फेस केले आणि LBW च्या स्वरूपात इथे पहिला धक्का लागतोय नडोदे टीमला. बॅटिंग करण्यासाठी नडोदे टीमचा नवीन बॅट्समन वनडाऊनला जातोय विवेक शिंदे. मोठा खेळाडू आहे नडोदे गावचा. सातत्याने चांगले इनिंग या खेळाडूने पेश केलं आणि आता त्याला एक चांगली इनिंग पेश करावी लागेल, कारण स्टार्टअप आता चांगला मिळालाय आणि त्या पायावरती आता एक कलश चढवण्याचं काम विवेक शिंदे आणि निकी भालेराव याला करावं लागेल. मयूर हलकस कमबॅक नानिवली टीम साठी करतोय या ओव्हरमध्ये. आठवा बॅटने चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग बघायला मिळते.
आणि या चेंडूवरती आपण बघतोय एक सिंगलच मिळते ती विवेक शिंदेला आणि या सिंगलच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचेल ते एकूण 37 या आकड्यावरती. 37 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना 37 धावा धाव फलकावरती बघायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट या मैदानावरती. स्ट्रायकरला निकी येतोय. आडवा बॅटने रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चांगला फटका बघायला मिळतोय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत चौकार. बोर्ड या स्पर्धेला लागणार नाही. कोणत्याही खेळाडूला कोणती इजा होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी. कारण तमनातकर म्हटलं की आयोजनामध्ये त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. सो मी 12th मॅनला विनंती करतो की पाणी घेऊन जा. 12 प्रतिनिधी पाणी घेऊन जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 41 या आकड्यावरती. 20.00 च्या धावगतीने इथे धावतोय नडोदे संघ. खालापूर तालुक्यामधून इथे दाखल झालाय. एक चांगली स्पर्धा खेळण्यासाठी इथे दाखल झाला आणि आपल्या मी म्हणेन जरी लांबून प्रवास करून या मैदानावरती दाखल झाला असेल तरी सुरुवात चांगली मिळाली. जरी टॉस त्यांच्या बाजूने गेला नसेल तरी जरी प्रथम बॅटिंग करण्यासाठी त्यांना इन्व्हाइट केलं या मैदानावरती आणि त्यांनी चांगली बॅटिंग केली. निकी खेळतोय. मला असं वाटतं 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. कल्पेश बाद झाला जो सलामीला आला. त्याने 12 धावसंख्येची विस्फोटक इनिंग साकारली आणि त्याच्यासोबत आता विवेक शिंदे जो 1 धावसंख्येवरती खेळतो या मॅच मध्ये. चांगली मॅच होण्याची शक्यता आहे. नानिवली टीम जी नुकताच आमदार ट्रॉफी झाली त्यामध्ये फार चांगला खेळ त्यांनी केला. आशाण्याच्या मैदानावरती फार चांगला खेळ करून या मैदानावरती ते उपस्थित झालेत. त्यांचं आपण मनपूर्वक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. अगदी सकाळच्या सत्रापासून आमचे मान्यवर देखील या व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आता हळूहळू जसं ऊन कमी होईल तसं तसं या स्वर्गवासी बाळासाहेब क्रीडा नगरीमध्ये प्रेक्षकांची गर्दी आपल्याला बघायला मिळेल. कारण ही मी म्हणेन हा मेळा आहे. या स्पर्धा म्हटलं की तमणाचा मैदान हा मेळा इथे भरतो आणि त्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं आपण मनपूर्वक या स्वर्गवासी बाळासाहेब क्रीडा नगरीमध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत करूया. 188 देशामध्ये ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम करते आमची सुपर स्पोर्ट्स in.in. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया आणि जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेलेत त्यांचं देखील मनपूर्वक या स्पर्धेमध्ये स्वागत. सूरज पाटील ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत. दीपेश मुंडे. सुरेश पाई ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत. दीपेश मुंडे आणि त्याचबरोबर कॅमेरामन आहेत आमचे स्वयं. तिघांचं मनपूर्वक स्वागत. तिसरा बॉलर आता येतोय गावठाणेंकडून करण पाटील. 41 धावा धाव फलकावरती. हे धाव फलक कुठेतरी 50च्या आतमध्ये रोकावं लागेल नानिवली टीमला. करण पाटीलचा वेगवान चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला प्लॉट मध्ये पाठवलाय. वाडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. स्लॉट चेंडू वेगवान चेंडू आणि तितकाच वेगवान प्रत्युत्तर दिलं ते बॅट्समन विवेक शिंदे आणि याच फटक्यासाठी विवेक शिंदे ओळखला जातो. मोठ्या फटके मारण्यामध्ये मी म्हणेन माहीर असलेला हा बॅट्समन 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले नडोदे टीमचं एकूण 47 या आकड्यावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे कॉट बिहाइंड. अगदी आपण बघतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे झेल टिपली आहे करण पाटीलने आणि दुसरा धक्का लागलाय. खरं तर कोणतीही स्पर्धा असू दे नरेश टुपेंचं संगीत जर असेल ना तर त्याला 4 चांद नक्कीच लागतात. थँक्यू, धन्यवाद नरेश टुपे. फार चांगली साऊंड सर्व्हिस आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक या स्पर्धेमध्ये स्वागत. बॅट्समन इथे बाद होतोय विवेक शिंदे आणि त्याच्या जागेवरती आला लेफ्ट बॅट्समन शिवाजी.
मिडल ऑर्डर मध्ये येऊन सातत्याने चांगलं क्रिकेट या शिवाजीने देखील खेळले नडोदी गावासाठी आणि त्याला आता बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आता मैदानावरती बघायला मिळेल. एका बाजूने टीमचा कॅप्टन निकी बालेराव चांगली भूमिका बजावतोय. एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आणि संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलंय. कारण जी सुरुवात नडोदी टीमला मिळाली ना त्याचं मी म्हणेन सुरुवातीला पुढे घेऊन कसं जायचं निकी नक्कीच तुम्हाला दाखवतोय. करण पाटील बाकफुटला जाऊन कट केला स्क्वेअर कट गलीमध्ये चांगली फिल्डिंग आणि इथे सलगचा दुसरा गडी बाद होतोय नडोदे टीमचा शिवाजी जो गोल्डन डकचा इथे शिकार बनतोय. ला बाकफुटला जाऊन विथ द टर्न खेळायचा होता गलीमध्ये आणि तिथे बरोबर क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या हातामध्ये सेकंड अटॅक मध्ये ती झेल त्याने टिपली आणि बॅट्समन इथे बाद झाला. शिवाजी बाद झाला. नवीन बॅट्समन आलाय गणेश. सायकलला आपण बघतोय निकी बालेरावला. ऑन हॅट्रिक असेल करण पाटील. षटकाराचा मार वगळता चांगली बॉलिंग केली. चांगलं कमबॅक राहिलं या गोलंदाजाचं. करण पाटील कमबॅक करतोय नानिवली टीम साठी या मॅच मध्ये. हा चेंडू आणि इथे विकेट. हॅट्रिक घेण्याचे चान्सेस निर्माण झाले परंतु यष्टिरक्षकाने इथे चूक केली आणि चेंडू जातोय अगदी लॉंग स्टॉप रिझन मध्ये. अंतिम क्षणी एक चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. चांगलं मी म्हणेन संपूर्ण समर्पण आपल्या टीम साठी दाखवत असं आणि या चेंडूवरती आपण बघतोय सहजरित्या मिळतात या 3 धावा आणि या 3 धावा संख्येच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते नडोदे टीमचं या मॅच मध्ये. 50 या आकड्यावरती 50 इथे धावा पूर्ण झाल्यात. एकदा जोरदार टाळ्या नडोदे टीम साठी झाल्या पाहिजेत. 50 धावा प्रथम बॅटिंग करत असताना नडोदे टीमच्या बघायला मिळतात. करण पाटील आपल्या बाजूने 100% प्रयत्न करतोय. आपला गावाचा संघ कसा कमबॅक करेल या संघाला अपोजिशनला कसं 50 55 60च्या आतमध्ये रोखता येईल यासाठी तो प्रयत्न करतोय परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं त्याला फार गरजेचं असेल. स्ट्रायकरला गणेश पहिला चेंडू फेस करेल. पुल करण्याचा प्रयत्न हलकीशी उसळी चेंडूने घेतली. अनबिटन बाउन्स बघायला मिळतं या खेळपट्टीवरती आणि तसाच बाउन्स बघायला मिळाला. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावते. डॉट बॉल बघायला मिळाला. बऱ्याचशा कालावधीनंतर मला असं वाटतं पहिला निर्धाव चेंडू असावा या इनिंग मधला आणि पहिला निर्धाव चेंडू टाकते करण पाटील. हलकसं कमबॅक केले करण पाटीलने या मॅच मध्ये. जरी षटकार आणि 3 धावा जरी त्याच्या विरोधामध्ये आल्या तरी तो चांगली गोलंदाजी करतो या ओव्हरमध्ये. आणखी वेगवान चेंडू बघायला मिळते. गलीच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनला. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्या अवाकेच्या बाहेर डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार. कारण 20 मिनिटांमध्ये इनिंग कव्हर झाली पाहिजे कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 54 या आकड्यावरती. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जर 6-7 धावसंख्येचं षटक जर आलं तर आपण क्रिकेटमध्ये शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये नेहमी आपण म्हणतो ना की मोमेंटम ते मोमेंटम नक्कीच शिफ्ट होईल नानिवली टीमच्या बाजूने परंतु त्यांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल ती सेकंड सत्रामध्ये नडोदे टीमच्या अगेन्स्ट. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये येतोय गोलंदाज प्रशांत तांडेल. प्रशांत तांडेलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आमदार ट्रॉफी कोषणाच्या मैदानावरती चांगली गोलंदाजी या प्रशांत तांडेलने केली आहे आणि त्याला आता या स्लॉगवरच्या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोकावं लागेल ते अपोजिशनला आणि तर त्या धावा रोखल्या 60च्या आतमध्ये तर मी म्हणेन जे मोमेंटम ते मोमेंटम कॅच करावं लागेल नानिवली टीमला सेकंड सत्रामध्ये. उर्दू विकेटने रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न निकी भालेराव. हलकीशी उसळी चेंडूने घेतली आणि कोणताही इशारा पंचांचा येत नाही म्हणजे निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. स्लॉगवरच्या षटकाची सुरुवात आता निर्धाव चेंडूने झाली आहे आणि असेच चेंडू टाकावे लागतील आता नानिवली टीमसाठी कारण प्रथम
गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकल्याबरोबर, आणि ते मी म्हणेन जो निर्णय त्यांनी घेतलाय तो आता सारथी ठरावा लागेल ते या ओव्हरमध्ये. राऊंड ऑफ ऍक्शन आणि हा चांगला फटका बघायला मिळतोय, स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. निकी भालेरावच्या बॅटमधून काही इनिंग पेश केली त्याने. टीमचा कॅप्टन, टीमचा सेनापती आणि चांगली बॅटिंग करतोय या तमनाच्या नगरीमध्ये, आणि या 6 धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय 60 या आकड्यावरती. जुना चेंडू दिला जाईल याची आपण नोंद घ्या. 1 ओव्हर नंतर जर बॉल गेला, फुटला, हरवला तर नवीन जुना चेंडू दिला जाईल. या स्पर्धेचा आणखी एक नियम तुमच्यापर्यंत पोहोचवते. 60 धावा धावफलकाप्रती षटकार येतो निकी भालेरावच्या बॅटमधून, आणि आता कमबॅक जरूर करावा लागेल प्रशांत तांडेल या गोलंदाजाला या मॅच मध्ये. राऊंड ऑफ ऍक्शन, मिड विकेटला शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला गेला, स्ट्रोक साठी जागा बनवली आणि फेकून दिलंय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक येतोय षटकार. सीमा रेषेच्या बाहेर जाईल. शिवसाई कन्स्ट्रक्शन आहे तो हा चौकार. धावफलक जाऊन पोहोचलंय 72 या आकड्यावरती. वैयक्तिक 38 धावसंख्येवरती खेळतोय निकी भालेराव या टीमचा कॅप्टन. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट, समोरून नेतृत्व. सातत्याने चांगलं क्रिकेट या वर्षी दाखवलं निकीने, आणि या मैदानावरती देखील चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. प्रशांत तांडेल, 5 बॉलचा खेळ झालाय, शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला. शॉर्ट पिच बॉल, चांगला फटका ऑन साइडला, मिड विकेटला फील्डर आहे आणि चांगली फिल्डिंग, चांगलं कमिटमेंट बघायला मिळालं. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव मिळणार नाहीये, आणि पहिल्याच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले नडोदे टीमचं एकूण 73 या आकड्यावरती, आणि आता विजयासाठी नानिवली टीम समोर आव्हान मात्र सेट केलंय 24 बॉल मध्ये 74 धावसंख्येचं. परंतु तत्पूर्वी जाऊया आमच्या डीजे तुपेकडे.
बॉलमध्ये 74 धावसंख्येचं मोठं टार्गेट आहे. परंतु शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये असं नेहमी आपण म्हणतो ना की मोठं टार्गेट चेस होताना आपण बघितल्यात, लो स्कोरिंग मॅच नेहमी फसताना आपण बघतो, परंतु मोठ्या टोटलच्या मॅचेस नेहमी आपण चेस डाऊन होताना बघतोय. सो ऑल द बेस्ट नानिवली टीमला, कारण मोठं टार्गेट सेट केलंय. पहिल्याच ओव्हरपासून आक्रमणाला सुरुवात त्यांना करावी लागेल या मॅचमध्ये. नडोदे टीम देखील आता सज्ज असेल. चांगली टीम आहे खालापूर तालुक्यामधले, चांगली बॅटिंग त्यांनी दाखवली, मोठं टार्गेट त्यांनी सेट केलंय. चला बॅट्समन पाठवा, नानिवली टीम बॅट्समन पाठवा. आणि आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की यानंतर सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल. सेकंड राऊंडची पहिली काय नंतर तिसरी आहे ना? धुलेवाडी आणि चला मी मुलगाव टीम आणि धुळेवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. मुलगाव आणि धुळेवाडी, मला असं वाटतं वासरेकोंडा विभागामधील मुलगाव संघ असावा आणि धुळेवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी विनंती आहे की आपण पहिली ओव्हर समाप्तीपर्यंत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर टॉस करण्यासाठी या. सर्वांचं स्वागत. 24 बॉलमध्ये 74 धावसंख्येची गरज असेल ती नानिवली टीमला या मॅच मध्ये. आणि सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये आता दाखल झाली आहे, ती नानिवली टीमची मंगेश जुगरे आणि संकेत तांडेल. मंगेश आणि संकेत अशी ही सलामीची जोडी क्रीज मध्ये दाखल झाली. पहिलं षटक हे मॅन्डेटरी ओव्हरचं असेल आणि बॉलिंग मार्क वरती निश्चितच आपण बघतोय कल्पेशला सातत्याने पहिली ओव्हर त्याच्याकडे असते. दोन सीमारक्षक 30 सरकारच्या बाहेर, एक लॉंग ऑफ आपण शिवाजीला बघतोय आणि एक मिड विकेट, असे दोन प्रॉपर फिल्डर अगदी सीमारेषेच्या बाहेर पेट्रोलिंग करताना बघायला मिळतात. एक मिड ऑन तैनात करण्यात आलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते, शॉट कव्हर, एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग आणि एक शॉट स्क्वेअर लेग, अशी फिल्डिंगची प्लेस केली आहे फिल्डिंग पहिल्या ओव्हरसाठी. एक मिड विकेट, लॉंग ऑफ, असे दोन सीमारक्षक पेट्रोलिंग करतील सीमारेषेची. आणि पहिला गोलंदाज नडोदे टीम कडून येते कल्पेश. 24 बॉल मध्ये 74चं टार्गेट. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन उतरवलंय नानवली टीमने. अगदी त्यांच्या डगआउट मध्ये शांतता पसरली आहे, कारण त्यांना माहिती आहे टार्गेट मोठं आहे. आणि जर सुरुवात चांगली झाली तर आपण नेहमी म्हणतो ना की तुमचं चांगली सुरुवात तुमचं अर्ध काम करून जाते, तशी चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्टअप द्यावा लागेल तो नानिवली टीमला. या दोन्ही मंगेश आणि संकेत ज्या मैदानावरती दाखल झाले त्यांच्याकडून अपेक्षा असेल चांगल्या स्टार्टअपची. आता फिल्डिंग मध्ये चेंज केलंय, कारण लेफ्टी बॅट्समन एक लॉंग ऑफ आणि एक मिड विकेट. ऑन साइडला एक क्षेत्ररक्षक आहे, ऑफ साइडला एक क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करेल. एक मिड ऑन बघायला मिळते, शॉट स्क्वेअर लेग, शॉट फाईन लेग, शॉट थर्डमॅन, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळतो आणि एक मिड ऑफ, अशी फील्ड प्लेस केली आहे. कल्पेश राईट आर्म अराउंड विकेटने ते पहिल्याच ओव्हर मध्ये या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये टार्गेट 74 धावसंख्येचं. लेफ्टी बॅट्समन स्ट्रायकर एंडला मंगेश. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे शिवाजी आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर सुरुवात झाली षटकाराने नानिवली टीमची या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये असं आपण नेहमी म्हणतो ना की लेफ्टी बॅट्समन फार घातक, विस्फोटक, आक्रमक, विध्वंसक असतात आणि ती सुरुवात लेफ्टी बॅट्समननेच करून दिली षटकाराने. मंगेशच्या बॅटमधून षटकाराने अकाउंट देखील खुलं झालंय ते नानिवली टीमचं या मॅच मध्ये. नानिवली विरुद्ध नडोदे अशी ही लढत सुरू आहे. 24 बॉल मध्ये 74 धावसंख्येची गरज. मुलगाव टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय आणि धुलेवाडी टीमचा कॅप्टन देखील या ठिकाणी आलाय. मी विनंती करतोय मी सन्मान्य आमचे पाहुणे प्रदीपजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण तिसरा मॅचचा टॉस करावा. गोल्डी ढोळे आणि धुळेगाव टीमचा कॅप्टन या धुलेवाडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. टॉस केला जाईल. कल्पेश
ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक विवेक शिंदे चेंडू खाली येतोय आणि ते मंगेश होते बाद. तिसरा चेंडूवरती बाद करण्यामध्ये कल्पेशला यश आलंय. 6 धाव संख्येवरती पहिला धक्का लागलाय तो नानिवली टीमला या मॅच मध्ये. प्रोप्रायटर प्रफुल्लजी भोईर यांचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया, कारण प्रत्येकाची मेहनत, फ्री वायफाय आम्हाला पुरवलाय, कारण प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेसाठी बघायला मिळते. श्री साई कन्स्ट्रक्शन ट्रॉफी 2022 आणि मला असं वाटतं पुढच्याच महिन्यामध्ये रजनी स्पर्धा जी छत्रपती क्रिकेट संघ तमणाच्या वतीने आयोजित करण्यात येईल. याच मैदानावरती प्रत्येकाचं स्वप्न असतं, 1.5 लाखाची ती प्रतियोगिता आणि याच मैदानावरती ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. तिसऱ्या चेंडूवरती आपण बघतोय विकेट मिळवली. 6 धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय नानिवली टीमला आणि नवीन बॅट्समन प्रशांत जातोय बॅटिंग करण्यासाठी. 74चं टार्गेट, मोठं टार्गेट आहे आणि ते धावा डिफेंड करत असताना चांगली बॉलिंग बघायला मिळते कल्पेशची या मॅच मध्ये. आडवा बाटले, चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर नाहीये, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर चेंडूले प्रस्थान केलंय, हा येतोय चौकार. इथे जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आमंत्रित केलंय ते मुळगाव टीमला. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला पुढील मॅच साठी. 4 धावसंख्येच्या बरोबरीने नानिवली टीम आता जाऊन पोहोचली आहे ती एकूण 10 या आकड्यावरती. 10 धावा फलकावरती येतात. आडवा बाटणे, चांगला फटका बघायला मिळाला पाहिजे होता, परंतु इथे मिसटायमिंग फटका बघायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती इथे होती. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला, एक गडी बाद झालाय. 10 धावा फलकावरती नानिवली टीमच्या. षटकाराने सुरुवात या टीमने केली, परंतु ते स्टार्टअपला एक चांगल्या ओव्हरमध्ये कन्वर्ट त्यांनी केलं नाही. सातत्याने मोठे फटके मारण्याचा ते प्रयत्न करतात आणि अशा परिस्थितीमध्ये थोडीशी बॅकफुटला आली आहे ती नानिवली टीम. चांगला फटका स्लॉट मध्ये, मिड विकेटला एलिव्हेशन मिळत नाहीये, फिल्डर आहे त्या चेंडू खाली आणि तो चुकी करत नाहीये. ते दुसरा धक्का लागतोय नानिवली टीमला या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय ज्याने आम्हाला मोफत वायफाय पुरवलाय ते भारत जिओ इंटरनेट सर्व्हिसचे प्रोप्रायटर सागर भोईर, आकाश कांबेरे आणि प्रफुल्ल भोईर यांचं देखील, आणि मेन हेड जे आहेत ते प्रफुल्ल भोईर यांचं आपण मनपूर्वक या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत करूया, कारण प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेमध्ये राहिलंय. कोणी पाणी पुरवलंय, कोणी आम्हाला वायफाय पुरवलाय, कोणी व्यासपीठ सजवलंय, कोणी आम्हाला युट्यूबचे माध्यम पुरवलंय. या सगळ्यांचं आपण मनपूर्वक आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. प्रत्येकाची मेहनत आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही एखादं कार्य हाती घेताना त्यावेळेस एक नव्हे तर ज्यावेळेस अनेक मदतीचे हात एकवटतात त्याच वेळेस इतकं मोठं कार्य आपल्याला बघायला मिळतंय. त्यांचं आपण मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत करूया. बॅटिंग करण्यासाठी नवीन बॅट्समन आलाय मयूर. 4थ्या क्रमांकावरती मयूर दाखल झालाय. थोडीशी बॅकफुटला आली नानिवली टीम, कारण 74चं टार्गेट होतं. धावफलक जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती, म्हणजे 18 बॉल मध्ये 64 धावसंख्येची गरज आणि बॉलिंग मार्क वरती आता येतोय तमनाथ विलेज यांकडून. गणेश येतोय. गणेश येतोय बॉलिंग मार्क वरती. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन संपलेत. 5 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर. मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन आपण बघायला मिळतोय, लॉंग ऑफ बघायला मिळतोय आणि एक स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. फुलटॉस बॉल ऑन साइडला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. मिड विकेटला थोडंसं फंबल निकीकडून आणि इथे चपलाईने वेगाने कंप्लीट केली ही दुसरी धाव आणि या दुसऱ्या धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय एकूण 12 या आकड्यावरती. जोपर्यंत विजय प्राप्त होत नाही ना तोपर्यंत या संघर्षाच्या मैदानातून संघर्ष करणं सोडू नका, कारण विजय आणि पराजय या नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु तुम्ही जर संघर्ष केला ना तर पुढील मॅच मध्ये तो कॉन्फिडन्स तुम्हाला जरूर मिळेल. आडवा बाटने, चांगला फटका, निकी डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचते, परंतु अंतिम क्षणी ही झेल सुटतीये. चांगलं बॅकअप निकीचं बघायला मिळालं आणि या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय एकूण 14 या आकड्यावरती. 14 धावा बघायला मिळतात.
प्रथम बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट सेट करण्यात आलं. 73 धावा बनवल्या. नानिवली टीम आपण बघतोय 10 धावसंख्येने पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती डबल आणि दुसऱ्या बॉलवरती देखील डबल, म्हणजे 4 धावा अद्याप या ओव्हरमध्ये बघायला मिळतात. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 या आकड्यावरती. 14 धावा धाव फलकावरती येत आहेत. गणेश बॉलिंग करतोय तमनाथ विले जैन कडून ओव्हर द विकेटने. आडवा पाटने फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग बघायला मिळतोय. सरळ चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. विवेक शिंदेच्या चेंडूपर्यंत पोहोचला. निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ अद्याप संपतोय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एकूण धावा धाव फलकावरती आल्यात त्या 14. स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला फिल्डर नाहीये आणि सरळ चेंडूला डाऊन द विकेटने आपण बघतोय षटकारासाठी जातोय. पंच आम्हाला इशारा करतात आणि या 6 धावसंख्येच्या बरोबरीने तयार. गणेश ओव्हर द विकेटने. आडवा पाटणे इथे फटका फसलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ते झेल टिपतोय गणेश आणि हा तिसरा धक्का लागतोय नानिवली टीमला 74 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. बॅट्समन आता एंटर होतोय मैदानावरती. इन ॲट 6, इन ॲट 5 हिरामन. थोडीशी दमछाक झाली आता नानिवली टीमची, कारण प्रथम टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. असं वाटलं त्यांना की कमीत कमी धावसंख्येपर्यंत नडू दे टीमला, आम्ही रोखू आणि त्यानंतर त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक चांगली बॅटिंग आमची बघायला मिळेल. परंतु टार्गेट आता मोठं सेट झालं आणि त्या टार्गेटच्या दबावाखाली, त्या स्कोरबोर्डच्या दबावाखाली कुठेतरी अडचणीत सापडली आहे ती नानिवली टीम. चांगला फटका स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि चांगली फिल्डिंग बघायला मिळाली या क्षेत्ररक्षकाची त्या ठिकाणी होता. आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. दोन षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावरती. यानंतरची होणारी मॅच धुळेवाडी आणि मुलगाव टीम या 2 टीम दरम्यान असेल. टॉस इथे जिंकलाय धुळेवाडी टीमने आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते मुलगाव टीमला. याच विभागामधील मुलगाव टीम, त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. तिसऱ्या ओव्हरमध्ये येतो शिवाजी. शिवाजीला आता इन्व्हाइट केलंय गोलंदाजी करण्यासाठी. लेफ्टी बॉलर गावठाण एंड कडून आपण शिवाजीला बघू. 12 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत. बारा बॉल मध्ये आता 53 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 53 धावसंख्येची गरज. शिवाजीला आमंत्रित केले लेफ्टी बॉलर. विवेक शिंदे फिल्डिंगची सजावट करतोय, कारण ऑन साइडला आपण बघतोय 4 सीमारक्षक तैनात केलेत. एक स्वीपर कव्हरला फिल्डर आपण बघतोय लेफ्टी बॅट्समन साठी. वेगवान चेंडू गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. हा निर्धाव चेंडू बघायला मिळाला नडोद टीमच्या बाजूने आणि टाळ्या देखील वाजल्या जातात, कारण लेफ्टी बॉलरच्या विरोधामध्ये लेफ्टी बॅट्समन नेहमी हवी होताना आपण बघतो. परंतु काय वेगवान चेंडू, अगदी राईट इंटू ऑप्शनला चेंडू लँड केला आणि एक निर्धाव चेंडू पहिलाच शिवाजीचा आपल्याला या ओव्हरमध्ये बघायला मिळतोय. वेगवान बॉल सफल झाला. लॉंग स्टॉपला एक टप्पा घेत सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 25 या आकड्यावरती. वरती जाऊन पोहोचलाय धाव फलक. शिवाजी चौकाराचा मार खातोय.
वेगवान चेंडू ऑन साइडला मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या बरोबर मध्ये निकी बालेराव पोहोचतो चेंडूवरती. अंतिम क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती आणि या 2 धावा संख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 27 या आकड्यावरती. 27 धावा धाव फलकावरती. शिवसाई कन्स्ट्रक्शन चषक 2022 स्वर्गवासी बाळासाहेब क्रीडानगरीमध्ये आपण बघतोय. ऑन साइडला शफल झाला बॅट्समन लॉंग स्टॉपला पुनश्च चेंडू आणि इथे मिसफीड बघायला मिळाली. सरळ चेंडू जातोय लॉंग स्टॉपला आणि अंतिम क्षणी येतोय चौकार. शिवाजीवरती आक्रमण चढवलंय. चांगला बॉल ऑन साइडला चांगला फटका क्रॅकिंग शॉट बघायला मिळतो आणि मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर निघी पोहोचेल तोपर्यंत येतोय हा चौकार. धोमरे यांच्याकडून नडोदे टीमसाठी शुभेच्छा इथे आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक या स्पर्धेमध्ये स्वागत. आणि नडोदे टीम विजयाच्या दिशेने आता वाटचाल करते. जरी चौकार षटकार येत आहेत परंतु टार्गेट इतकं मोठं सेट केलंय ना तर त्याच्या मी म्हणेन छायेखाली इथे बॅकफुटला आलाय नानिवलीचा संघ. आणि एक चांगला बॉल षटक संपल्याचा इशारा आम्हाला पंच करतायत आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती. आणि आता विजयासाठी गरज आहे ती एकूण 6 बॉल मध्ये 39 धावसंख्येची. आपण बघतोय ज्यांनी आम्हाला मोफत वायफाय पुरवलाय ते भारत जिओ इंटरनेट सर्व्हिसचे प्रोप्रायटर संदीपजी बोईर आणि यांनी आपण बघतो याच मैदानावरती नाईट स्पर्धेचं देखील आयोजन केले. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत करूया. भारत जिओ वायफाय प्रोप्रायटर संदीप शेठ बोईर हे देखील या मॅचचा आनंद घेतात युट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक या स्पर्धेमध्ये स्वागत. सातत्याने मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. मोठमोठ्या आयोजनामध्ये तमनाथ गावचा हात कोणी पकडू शकत नाही आणि सातत्याने आपण बघतोय स्वर्गवासी बाळासाहेब क्रीडानगरीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आपण बघतोय. याच वर्षी सुद्धा नाईट रजनीचं आयोजन त्यांनी केलंय. प्रथम पारितोषिक 1.5 लाख. 4 दिवसाची ती रजनी स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. दिवस रात्र ना रजनी स्पर्धा आपण बघतोय. 4 रात्रीची ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. आणि संदीप शेठ बोईर त्यानंतर संदीप शेठ बोईर यांची ती स्पर्धा मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा. निकी येतोय शेवटच्या ओव्हर मध्ये. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला जाऊन चांगला फटका कव्हरला फिल्डर पोहोचेल त्या ठिकाणी तोपर्यंत मिळतील या एकच धाव मिळते ती बॅट्समन आपण बघतो हिरामनला. आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 36 या आकड्यावरती. 36 धावा धाव फलकावरती येत आहेत. 5 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. बॅकफुटला आली आहे. पराभवाच्या छायेत जाऊन पोहोचली आहे नानिवली टीम. चांगली बॅटिंग केली आणि तेवढीच चांगली गोलंदाजी देखील बघायला मिळाली. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या त्यानंतर 11 धावा इकॉनॉमिकल राहिले सगळेच गोलंदाज. शिवाजीने जरूर थोडासा मार खाल्ला परंतु अंतिम क्षणी चांगलं कमबॅक त्याचं बघायला मिळालं. आणि निकी या शेवटच्या ओव्हरमध्ये आपलं हे षटक पूर्ण करण्याच्या मागे उभा आहे. शॉर्ट पिच बॉल नो चेंडूचा इशारा पंच आम्हाला दाखवत आहेत. स्क्वेअर लेग पंच. फ्रीट असेल पुढील चेंडू. 1 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल एकूण 37 या आकड्यावरती. 37 धावा धाव फलकावरती येतात. लोअर फुल टॉस कव्हरला फिल्डर आहे. कव्हर पॉइंटच्या अगदी बाजूने जातोय चेंडू. 3 क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत इथे मिळतील या 2 धावा आणि या 2 धावा संख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय एकूण 39 या आकड्यावरती. धुळेगाव आणि त्याचबरोबरीने मुळगाव टीम आपण रेडी राहायचंय कारण यानंतर लगेचच तुमची मॅच आहे. धुळेवाडी आणि मुळगाव टीम आपण लगेचच रेडी राहायचंय. टॉस इथे जिंकलाय धुळेवाडी टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय मुळगाव टीमला. चांगला फटका कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार.
देखील प्रश्न पडला की हे टार्गेट जर कुठेतरी 50-55 असताना तर या मॅच मध्ये एक वेगळी रंगत निर्माण झाली असती, परंतु टार्गेट 74 धावसंख्येत आणि तशी सुरुवात झाली नाही आणि त्याचंच कारण की काय या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित केलंय ते नडोदे टीमने. नो बॉलचा इशारा आणि इथे चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. एकूण मिळतील या 5 धावा आणि या 5 धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचलंय ते आम्हाला सांगतायत. 48 या आकड्यावरती लगेचच माफी मागितली निकीने, कारण निकीला माहिती आहे की अशा बॉलवरती माफी मागणं फार गरजेचं असतं. स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याने दाखवली, कारण तो स्वतः चांगला स्पोर्ट्समॅन आहे. निकी तयार. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला गेला आणि आणखी एक चौकारांची इथे हॅट्रिक मारली आहे, परंतु आता उशीर झाला की काय असं वाटतंय, कारण धावफलक जाऊन पोहोचलंय ते एकूण 52 या आकड्यावरती. मजा आली. चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला प्लॉट मध्ये फेकलंय बाजूच्या आणि षटकाराने ही इनिंग समाप्त केली आहे. जरी पराभव त्यांच्या वाट्याला आला असेल ना तरी मी म्हणेन संघर्षाचं मैदान त्यांनी सोडलं नाही शेवटच्या बॉल पर्यंत आणि ते विजयी होती टीम नडोदे. हार्डलक असेल नानिवली टीम, परंतु त्यांना देखील पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि या मॅचचा हिरो ठरतोय, या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जात आहे ते निकीला, ज्याने आपण बघतोय तब्बल 15 बॉल मध्ये 39 धावसंख्येची इनिंग पेश केली आहे. तो निकी भालेराव ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मी निखीला विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. यानंतरची होणारी मॅच धुळेवाडी आणि त्यांना फाईट करतील मुळगाव संघ. टॉस जिंकलाय धुळेवाडी टीमने आणि गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.